नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। सिन्नर तालुक्यातील माळेगाव MIDC परिसरात असलेल्या शुक्रा कॉप धनश्री पेपर रोल कंपनीला सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली। पेपर रोल सारखा ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला सकाळपर्यंत अथक आणि शर्थीचे प्रयत्न करावे लागले। ही आग नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील गॅस कंपनीच्या अगदी जवळ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। संभाव्य धोका लक्षात घेता सिन्नर व नाशिक येथील अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या। संपूर्ण रात्रभर MIDC परिसरात कुठेही आगीची ठिणगी पडू नये तसेच आग इतर कारखान्यांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या चहूबाजूंनी रस्त्यावर फिरत होत्या। आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट अथवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान MIDC सारख्या औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा उपाययोजना आणि अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र, प्रतिनिधी भाऊसाहेब भांडवरे, सिन्नर।